नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये FY BCom सेकंड सेमिस्टरचा महत्त्वाचा विषय मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स या विषयाचा सिलेबस आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे कोणत्याही टर्मची सुरुवात ही सिलेबसने सुरू होते आणि त्या टर्मची एंड हा देखील एक्झामने होतो। आपल्याला दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे सिलेबस टू एक्झाम असं आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे सिलेबसला अनुषंगून कोणकोणते प्रश्न परीक्षेला येणार आहेत यावर आपण पुढे शेवटच्या टप्प्यामध्ये माहिती सांगणार आहे। तर विद्यार्थ्यांनी सिलेबस पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे। सिलेबस झाल्यानंतर आपल्याला 4 प्रकरणांवर कोणती महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला येणार आहेत याचं डिस्कशन आपण इथे करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं पहिल्या सत्रामध्ये आपण इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा विषय आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे, जी आपली परीक्षा देखील झालेली आहे आणि सेकंड सेमिस्टरला मात्र आपल्याला इकॉनॉमिक्सचा रिमेनिंग राहिलेला पार्ट जो आहे जो आपल्याला मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स या टायटलखाली आपल्याला त्या ठिकाणी तो समजून घ्यायचा आहे। तर काय आहे सिलेबस? तर सिलेबस आपण सविस्तर पहिल्यांदा समजून घेऊया। तर सर्वात महत्त्वाचं 4 आपल्याला चॅप्टर्स आहेत। आपल्याला सिलेबसचा पॅटर्न आपल्याला समजलेला आहे। पर सेमिस्टरला आपल्याला प्रत्येक विषयाला 4 चॅप्टर्स आहेत। त्या 4 चॅप्टर्स त्या ठिकाणी विभागणे आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचे। तर आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये इकॉनॉमिक्सचा आपल्याला रिमेनिंग राहिलेला मार्केट स्ट्रक्चरचा पार्ट आपण त्या ठिकाणी इथे कंटिन्यू पाहते मुलांनो। त्यामध्ये प्रकरण नंबर 1 आणि प्रकरण नंबर 2 हा मार्केट स्ट्रक्चरशी संबंधित आहे। त्यामुळे आपलं पहिले जे टायटल आहे चॅप्टर फर्स्ट जे आहे बाजार संरचना, तर आपल्या इथे बाजार संरचनेच्या त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणते टॉपिक आहेत ते पाहिजेत। मार्केट स्ट्रक्चर, तर मार्केट स्ट्रक्चरच्या अंतर्गत त्या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे आपला बाजारपेठांचे वर्गीकरण आणि बाजारपेठेतील बदलते स्वरूप, म्हणजे आपल्याला रिसेंटली त्या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ मार्केट अँड चेंजिंग ट्रेंड इन मार्केट्स आपल्याला हे सविस्तर आपल्याला इथे शिकायचे मुलांनो, हे लक्षात घ्या। तर बाजाराचे वर्गीकरण आणि बाजाराची बदलती प्रवृत्ती इथे आपल्याला 1.1 मध्ये पाहिजे आहे। 1.2 मध्ये परिपूर्ण स्पर्धा आणि त्यामध्ये अर्थ, वैशिष्ट्य आणि समतोल आणि इष्टतम उत्पादनाची स्थिती, परफेक्ट कॉम्पिटिशन, मिनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, इक्विलिब्रियम आणि ऑप्टिमल प्रोडक्शन हे आपल्याला 1.2 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणजे इथे आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन इथं बाजाराचा हा सर्वात महत्त्वाचा जो प्रकार आहे परफेक्ट कॉम्पिटिशन इथे आपण त्या ठिकाणी 1.2 मध्ये आपल्याला ती समजून घ्यायचं आहे। 1.3 मध्ये मक्तेदारीचा बाजाराचा प्रकार, अर्थ, वैशिष्ट्ये, समतोल आणि मक्तेदारीचा स्रोत इथे आपल्याला इथे सविस्तर 1.3 मध्ये आपल्याला पाहिजे। बाजाराचा दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी 1.2 मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला 1.3 मध्ये मात्र मक्तेदारीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मक्तेदारीचा अर्थ, वैशिष्ट्ये, समतोल आणि मक्तेदारीचे स्रोत, मोनोपोली, मिनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, इक्विलिब्रियम अँड सोर्स ऑफ मोनोपोली हे आपल्याला 1.3 मध्ये पाहायचं आहे। 1.4 मध्ये मक्तेदारी आणि सार्वजनिक मक्तेदारीचे औचित्य, मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धेतील शोषण आपल्या त्या ठिकाणी सविस्तर हा अगेन आपण त्या ठिकाणी मक्तेदारीचा रिमेनिंग राहिलेला पार्ट आपण 1.4 मध्ये त्या ठिकाणी पाहतोय मुलांनो। याच्यामध्ये ॲडिशनल आपण काय पाहायचं आहे तर मक्तेदारीचे त्या ठिकाणी आपल्याला असणार त्या ठिकाणी स्पर्धेतील शोषण, मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धेतील शोषण आपल्या याच्यामध्ये सविस्तर पाहायचं आहे। जस्टिफिकेशन ऑफ मोनोपोली अँड पब्लिक मोनोपोली अँड एक्सप्लॉयटेशन इन परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्याला 1.4 मध्ये आपल्याला कंटिन्यू त्या ठिकाणी आपल्याला मक्तेदारीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। इथे प्रकरण नंबर 2 पहा, आपलं त्या ठिकाणी चॅप्टर आपल्याला सेकंड जे आहे ते चॅप्टर सेकंड का आहे अपूर्ण बाजारावर आहे। पहिलं जे आपलं प्रकरण होतं ते मात्र आपल्या त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारावर त्या ठिकाणी ते प्रकरण होतं। इथे इम्परफेक्ट मार्केट स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी आपल्याला इथे देखील आपल्याला 5 महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला 2.1 जो आहे तो 2.1 आहे मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, संकल्पना, अर्थ, वैशिष्ट्य आणि समतोल, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, डेफिनेशन, मिनिंग, फीचर्स अँड इक्विलिब्रियम ऑफ मोनोपॉली। इथे आपल्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे आपल्या त्या ठिकाणी मक्तेदारी युक्त हा बाजाराचा तिसरा महत्त्वाचा प्रकार आपल्या इथे आपण त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणामधला 2.1 मध्ये आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचे। मार्केट स्ट्रक्चरमध्ये लक्षात घ्या मुलांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेचा बाजार, त्याच्या दुसऱ्या टोकाचा बाजार म्हणजे मक्तेदारीचा बाजार
आणि अपूर्ण स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार आणि ऑलिगोपोली मार्केट असे 4 महत्त्वाचे बाजार आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले. त्यामधला दुसऱ्या चॅप्टरमधला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहायचा आहे. त्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारामध्ये संकल्पना, वैशिष्ट्य आणि समतोल इक्विलिब्रियम आपले हे महत्त्वाचे 4 टॉपिक आपल्याला पाहिजे. 2.2 मध्ये अल्पाधिकार, संकल्पना, अर्थ, वैशिष्ट्य आणि समतोल. इथे आपल्याला बाजाराचा महत्त्वाचा चौथा जो प्रकार आहे ऑलिगोपोली मार्केट, अल्प अधिकार. हा अल्प अधिकार बाजार म्हणजे काय, संकल्पना, अर्थ, वैशिष्ट्य आणि समतोल पाहायचा आहे. 2.3 मध्ये आपल्याला संगणमत आणि बिगर संगणमत अल्पाधिकार, कल्सिव्ह अँड नॉन कल्सिव्ह ऑलिगोपोली मार्केट आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. हा ऑलिगोपोली मार्केटमधला त्या ठिकाणी हा जो प्रकार आहे संगणमत आणि बिगर संगणमताचा अल्पाधिकाराचा बाजार. पुढे 2.4 मध्ये कार्टेल आणि भारतीय स्पर्धा आयोग. सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे बाजार काही हा कार्टेल पद्धतीचा पण असतो आणि तो कार्टेल पद्धतीचा आपल्याकडे असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याकडे काही अंशी त्या ठिकाणी आपल्याकडे स्पर्धा देखील निर्माण होते. आणि आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं मक्तेदारीच्या माध्यमातून निर्माण होणारी ती गळी कापूस स्पर्धा आणि ती स्पर्धेच्या माध्यमातून होणारे ग्राहकांचे शोषण कमी करण्यासाठी शासनाच्या स्तरावरती आपण त्या ठिकाणी स्पर्धा नियंत्रण आयोग आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तो कधी केलेला आहे 2013 मध्ये. त्या आपल्या आयोगाची देखील आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आणि 2.5 मध्ये शून्य खेळ सिद्धांताची ओळख, इंट्रोडक्शन टू गेम थेअरी. इथे आपल्याला गेम थेअरी आपल्या त्या ठिकाणी समजून घ्यायची. इथे 2 प्रतिस्पर्धी उत्पादक स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उत्पादनाची घेत असतात ती आपल्याला गेम थेअरीच्या माध्यमातून आपल्या इथे ती समजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे प्रकरण नंबर 2 मध्ये देखील आपल्याला रिमेनिंग राहिलेला मार्केट स्ट्रक्चरचा भाग आपण पाहिलेला आहे. चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 हे मार्केट स्ट्रक्चरवर त्या ठिकाणी आधारित होतं. आणि चॅप्टर 3 जो आहे आपला तो पूर्णपणे इथे शासनाच्या हस्तक्षेपाचा आणि कल्याणकारी संकल्पनाच्या संदर्भातला आहे. 3 आणि 4 मध्ये त्या ठिकाणी मात्र आपल्याला इथे वेलफेअर कन्सेप्ट आपल्याला जे पाहिजे, जे आपलं टायटलच मुळात आहे मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स. तर मार्केट स्ट्रक्चरचे पहिले 2 प्रकरण पाहिल्यानंतर प्रकरण नंबर 3 आणि प्रकरण नंबर 4 हे आपल्याला वेलफेअर कन्सेप्टवर त्या ठिकाणी आधारित असणार आहे. हे मात्र विद्यार्थ्यांनी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अर्धा पार्ट आपला त्या ठिकाणी बाजार संरचनेचा पाहायचा आहे आणि रिमेनिंग 50% पार्टचं कन्सिडर काय आहे ते वेलफेअर कन्सेप्टच्या संदर्भातला आहे. ओके, तिथे आपल्याला 3.1 जो आहे तो काय आहे, बाजार अपयशाचा अर्थ, बाजार अपयशाची कारणे आणि सार्वजनिक वस्तू, सामाजिक वस्तू आणि बाह्यता आणि सामाजिक खर्च. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मार्केट फेल्युअर मिनिंग आणि कॉजेस ऑफ मार्केट फेल्युअर प्लस आपल्या याच्यामध्ये पब्लिक गुड्स, सोशल गुड्स आणि आपल्याला त्या ठिकाणी एक्सटर्नॅलिटी आपल्या या ठिकाणी सविस्तर आपल्याला ह्या संदर्भातल्या बाजारातल्या ठिकाणी वस्तू समजून घ्यायच्या आहेत. 3.2 मध्ये शासनाच्या अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपाची गरज, द नीड ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इकॉनॉमी ॲज ए रेग्युलेटर अँड इकॉनॉमिक एजंट प्रोड्युसर. म्हणून आपण त्या ठिकाणी शासनाची अर्थव्यवस्थेमधील असणारी हस्तक्षेपाची गरज का आहे त्याची आपण सविस्तर कारण आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हा हस्तक्षेप करत असताना शासन हा कोणत्या भूमिकेमधनं हस्तक्षेप करणार आहे, तर ॲज ए रेग्युलेटर एक नियंत्रक म्हणून, ॲज ए इकॉनॉमिक एजंट आणि प्रोड्युसर म्हणून. म्हणजे एक आर्थिक सदस्य आणि आर्थिक उत्पादक म्हणून त्या ठिकाणी शासनाने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं महत्त्वाचं आहे. इथं आपल्या त्या ठिकाणी ह्या टॉपिकच्या अंगाने आपल्याला ते सविस्तर समजून घ्यायचं आहे. द नीड ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इकॉनॉमी ॲज ए रेग्युलेटर, इकॉनॉमिक एजंट अँड प्रोड्युसर अशा आपल्याला अंगाने आपल्या इथे शासनाच्या हस्तक्षेपाची गरज का आहे किंवा कोणत्या अंगाने त्या ठिकाणी शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे त्याबद्दल समजून घ्यायचं आहे. पुढे कौटिल्य अर्थशास्त्रातील कल्याणकारी संकल्पनेची सुरुवात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालक, महिला, व्यापार आणि प्राणी या संदर्भातल्या आपल्याला संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं, कौटिल्यांनी सर्वात महत्त्वाचं बालकांच्या संदर्भामध्ये, महिलांच्या संदर्भामध्ये आणि व्यापाराच्या संदर्भामध्ये आपली त्या ठिकाणी आर्थिक कोणती त्या ठिकाणी विचारसरणी मांडली आहे किंवा कोणती आर्थिक संकल्पना मांडलेल्या आहेत कल्याणकारी, ते आपल्याला या ठिकाणी तिथे समजून घ्यायचे आहेत. तिथे आपल्याला 3.3 मध्ये कौटिल्य हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कन्सेप्ट ऑफ वेलफेअर ॲज ए स्टार्टेड इन कौटिल्य अर्थशास्त्र,
इट्स लाईक चिल्ड्रन्स, वुमन, ट्रेडर्स अँड ॲनिमल्स असे आपल्याला त्या ठिकाणी अंगाने आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. 3.4मध्ये आपल्याला कल्याणाचे मोजमाप, उपयोगिता, उत्पन्न, पॅरिटीची पर्याप्तता आपल्याला इथे कल्याणाचे मोजमाप जे आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. मेजर्स ऑफ वेलफेअर त्यामध्ये पर्टिक्युलर GDP, GNP, युटिलिटी, इन्कम अँड पॅरेटो ऑप्टिमिलिटी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याणाचं मोजमाप हे करता येतं आणि पर्टिक्युलर काही आपण त्या ठिकाणी पॅरामीटर्सच्या साहाय्याने कल्याण त्या ठिकाणी मोजले जाते. विशेषतः GDP, GNP, युटिलिटी अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या साहाय्याने कल्याण हे मोजले जातं. कल्याण ही मुळात ही भौतिक संकल्पना आहे, मानवी मनाच्या समाधानाशी संबंधित असणारी संकल्पना आहे. ही कल्याण ही संकल्पना ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. त्याच्यामध्ये आर्थिक कल्याण येईल, सामाजिक कल्याण येईल, सांस्कृतिक कल्याण येईल, सर्वच अंगाने त्या व्यक्तीचा सखोल त्या ठिकाणी व्यापक विकास याच्यामध्ये अपेक्षित असतो. म्हणून आपल्या त्या ठिकाणी ही जी संकल्पना आहे कल्याणाचे मोजमाप याच्यामध्ये काही ठराविक पॅरामीटरच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी संकल्पना ही आपण पाहिजे आहे. आणि आपल्याला पुढे शेवटचा टॉपिक इथे राहिला आहे. ओके, आणि इथे सर्वात माझं उत्पन्न आणि उत्पन्नाचं वितरण इथे आपल्याला ते पाहायचं आहे. इथे PPTमध्ये ते खाली गेलेत. 3.5मध्ये उत्पन्न आणि उत्पन्नाचं वितरण, इन्कम अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आपल्याला ते सविस्तर पाहायचं आहे. पुढे चॅप्टर 4th आणि लास्ट चॅप्टर आपला जो आहे तो रिमेनिंग राहिलेला आपल्या कल्याणाच्या कॉन्सेप्टच्या संदर्भातला तो काय टायटल आहे? कल्याणाचे मोजमाप आणि प्रगती, मेजर्स टू इम्प्रूव्ह वेलफेअर. तर आपल्या इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याणाचे त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी मोजमाप आणि त्याच्या संदर्भातली प्रगती आपल्या इथे आपल्याला चॅप्टर 4मध्ये आपल्या त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये पहा सर्वात महत्त्वाचे आपल्या इथे टॉपिक दिलेले आहेत. 6 टॉपिक दिलेले आहेत. त्यामध्ये 4.1 जो आहे तो आहे सामाजिक आर्थिक स्थितीचे विश्लेषण, ॲनालिसिस ऑफ सोशो, इथं शब्द चुकला आहे, सोशो इकॉनॉमिक कंडिशन. इथे आपल्याला सामाजिक आर्थिक स्थितीचे विश्लेषण आपल्या त्या ठिकाणी आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. सामाजिक आर्थिक स्थिती ही वेगवेगळी असते, म्हणूनच आपल्याकडे त्या ठिकाणी आर्थिक विकासानुसार आपल्याकडे 3 स्तर आपल्याकडे झालेत. एक उच्च उत्पन्न गटातील स्तर, मध्यम उत्पन्न गटातील स्तर आणि बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे आपल्याला दारिद्र्य रेषेखालील एक वर्ग आहे. ह्या सगळ्या आपल्या त्याची सामाजिक आर्थिक स्थिती आपण त्या ठिकाणी इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. 4.2 जो आहे तो शासनाचा हस्तक्षेप, वर्तमान काळ आणि भूतकाळ. इथे आपल्याला प्रेझेंट अँड पास्ट आपल्याला इथं पाहायचं आहे. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाचा हस्तक्षेप जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जे प्रकरण मागच्या 3मध्ये पाहिलेलं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इथे आपलं सर्वात महत्त्वाचं शासनाच्या हस्तक्षेपाचं त्या ठिकाणी स्वरूप हे बदलत चाललेलं आहे. म्हणजे सध्याच्या शासनाचा हस्तक्षेप हा कोणत्या स्वरूपाचा आहे? तो व्यापक स्वरूपाचा आहे, संकुचित स्वरूपाचा आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. प्लस आपल्या त्या ठिकाणी भूतकाळामध्ये आपल्या प्रेझेंटपेक्षाही त्या ठिकाणी भूतकाळामध्ये शासनाचा हस्तक्षेपाचं त्या ठिकाणी स्वरूप कसं होतं? ते व्यापक होतं, संकुचित होतं किंवा कोणत्या अंगाने शासनाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी त्याचा प्रभाव होता हे आपल्याला इथे 4.2 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, पास्ट अँड प्रेझेंट. 4.3 मध्ये शासनाच्या रोजगार व उत्पन्नाच्या योजना आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं. शासनाच्या रोजगार आणि उत्पन्नाच्या योजना. इथे 4.4 मध्ये शासनाच्या आरोग्य आणि स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत आणि उज्ज्वला इथे आपल्याला 3 महत्त्वाच्या योजनांचा इथे उल्लेख केलेला आहे. इथे आरोग्याच्या संदर्भातल्या 3 महत्त्वाच्या योजना दिलेल्या आहेत. त्या 3 योजना लक्षात घ्या. शासनाच्या आरोग्याच्या संदर्भातल्या स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत आणि उज्ज्वला योजना. पुढे गव्हर्नमेंट स्कीम ऑन स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत आणि उज्ज्वला स्कीम. ओके. 2.5 मध्ये शासनाच्या शिक्षण विषयक योजना. इथे आपल्याला एज्युकेशन, इथे हेल्थ पाहिलं तर एज्युकेशनच्या संदर्भातल्या काही स्कीम आहे त्यामध्ये आहेत. सिलेबसमध्ये पर्टिक्युलर दिलेल्या आहेत. इथे सगळ्या स्कीमचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आहे निःशुल्क शिक्षण वय वर्ष 14 पर्यंतचं.
सक्तीचं शिक्षण आपण ज्याला म्हणतो, 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचं शिक्षण किंवा कंपल्सरी शिक्षण किंवा निशुल्क शिक्षण योजना, पुढे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज, अशा इथे पण देखील 3 योजनांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि गव्हर्मेंट स्कीम ऑन एज्युकेशन, फ्री एज्युकेशन अप टू 14 इयर्स, स्कॉलरशिप आणि एज्युकेशन लोन. आणि शेवटला आपलं इथं आहे गव्हर्मेंटच्या त्या ठिकाणी ओल्ड एज पीपल स्कीम, पेन्शन स्कीम आणि ॲज अ फार्मरसाठी त्या ठिकाणी PM किसान योजना, असं आपल्या त्या ठिकाणी शेवटचं 2.6 मध्ये 4.6 मध्ये काय दिलेलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं 4.6 मध्ये शासनाची ओल्ड एज पीपल अँड फार्मरसाठीच्या 2 महत्त्वाच्या स्कीमचा इथं उल्लेख आहे सिलेबसमध्ये. एक म्हणजे PM किसान योजना फॉर फार्मर आणि ओल्ड एज पीपलसाठीची पेन्शन स्कीम आपल्याकडे त्या ठिकाणी आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे आपला सिलेबस हा 4 प्रकरणामधला अतिशय सोपा आणि सुटसुटीत आणि साधा सिलेबस आहे. पहिली जी 2 प्रकरणं आहेत ती आपली त्या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चरवर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि अल्पाधिकार, अशा 4ही बाजारांच्या संदर्भामधले आपल्याला पर्टिक्युलर संदर्भाने आपला अभ्यास करायचा आहे. अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये आणि समतोल, 4ही बाजारांचं त्या ठिकाणी आपल्याला एकाच सेम पॅटर्ननी आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकरण नंबर 3 जो आहे तो आपला आहे शासनाचा हस्तक्षेप, आणि प्रकरण नंबर 4 शासनाच्या हस्तक्षेपाचं मोजमाप आणि काही महत्त्वाच्या स्कीम आपल्याला प्रकरण नंबर 4 मध्ये दिलेल्या आहेत. तर आता आपण तो आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे जाऊया, जो तुम्ही ह्या सगळ्या व्हिडिओ त्या ठिकाणी पाहताय. म्हणजे आपल्याला परीक्षेचा अभ्यास आपल्या त्या ठिकाणी करायचा आहे, तो नक्की काय करायचं आहे आपल्याला, आणि आता आपल्याला येणाऱ्या उद्याच्या परीक्षेसाठी आपल्याला नक्की काय प्रश्न विचारले जाऊ शकतील. तर आपण सिलेबस सविस्तर पाहिलेला आहे. तर सिलेबस आपण थोडंसं बाजूला करूया आणि आपल्याला पुढच्या प्रश्नांकडे पहा. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. आपल्याला पहिला जो प्रश्न असतो तो म्हणजे पहिला आणि शेवटचा प्रश्न तो कंपल्सरी असतो. जो पहिला प्रश्न असतो तो काय आहे, तुमचा फिल इन द ब्लँक्स असतात, पर्टिक्युलर 5 त्या ठिकाणी आपल्याला ते सॉल्व्ह करायचे असतात. आणि शेवटचा जो प्रश्न असतो तो शॉर्ट नोट्स असतात, ते आपल्याला 2 किंवा 3 आपल्या त्या शॉर्ट नोट्स आपल्याला त्या लिहायच्या असतात. तर आपल्याला जो मधला सगळ्यात महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चनचा पार्ट आहे तो आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत मुलांनो. तर ब्रॉड क्वेश्चन आपल्याला सिलेबस पाहिल्यानंतर आपल्याला त्या ब्रॉड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय नक्की त्या ठिकाणी येणार आहे ते इथे आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथे 5 चॅप्टरचा उल्लेख केलेला आहे. इथे चॅप्टर नंबर 1 आणि 2 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रकरण नंबर 1 आणि 2 मध्ये काय प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा अर्थ आणि वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन द मिनिंग अँड फीचर्स ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन. द परफेक्ट हा शब्द त्या ठिकाणी मिस झालेला आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन लक्षात घ्या. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा अर्थ आणि वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. हा आपल्याला अभ्यास करायचाच आहे. आणि हा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला एक फायदा असा आहे की तुम्ही जर कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्ही बारकाईने चांगली व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला त्या फिल इन द ब्लँक्समध्ये हेच त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी विचारले जातात. किंवा तुम्हाला इथे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये कदाचित शॉर्ट नोट्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. पण हा ब्रॉड क्वेश्चनसाठी आपल्याला विचारला जाणारच आहे. इथे दुसरा जो प्रश्न दिलेला आहे मक्तेदारी बाजाराचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. आता हे लक्षात घ्या, हे जे 2 प्रश्न आहेत ना, पूर्ण स्पर्धेचा बाजार किंवा मक्तेदारी, ह्या 2 पैकी 100% एक बाजार आपल्याला पूर्ण स्पर्धेचा किंवा मक्तेदारीच्या वर त्या ठिकाणी विचारला जाणारच आहे. आता खाली तिसरा जो प्रश्न आहे मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. इथे आपल्याला बाजाराचा तिसरा महत्त्वाचा प्रकार मी घेतलेला आहे आणि तो सेम पॅटर्ननीच प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. कारण परीक्षेला विचारत असताना एक तर तुम्हाला ह्या 2 पैकी एक किंवा इथं खाली मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, एक्सप्लेन द मिनिंग अँड फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आपल्याला इथं आपल्याला तो पाहायचा आहे. किंवा त्याला और जो आहे कदाचित अधिकाराचा अर्थ आणि एक्सप्लेन द मिनिंग अँड फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली, इथे बाजाराचा प्रकार राहिलेला अल्पाधिकार. अल्पाधिकाराचा बाजाराचा अर्थ आणि वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. इथे बाजाराचा चौथा जो प्रकार आहे ऑलिगोपॉली, एक्सप्लेन द मिनिंग अँड फीचर्स ऑफ ऑलिगोपॉली मार्केट. ह्या 4 त्या ठिकाणी प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्न लक्षात घ्या.
100% त्या ठिकाणी परीक्षेला येतील, हे मात्र लक्षात ठेवायचं. ब्रॉड क्वेश्चनमध्ये या 4 बाजारांपैकी 2 प्रश्न 100% त्या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चन येणार. आपल्याला प्रश्न ब्रॉड क्वेश्चन किती दिले जातात? प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5. 4 प्रश्नांपैकी 2, 3, 4 आणि 5 4पैकी आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. फक्त 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ते 4पैकी 2 प्रश्न आपल्याला इथे 100% तिथे येतील. पुढे आपल्याला आता चॅप्टर नंबर इथे पहा, चॅप्टर नंबर 3 आणि 4 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं ते पहा. सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण नंबर 1 आणि 2 मध्ये मी तुम्हाला सांगितले बाजाराचे 4ही प्रकार सेम पॅटर्ननी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आता प्रकरण नंबर 3 आणि 4 वर काय विचारलं जाऊ शकतं? तर पहिला प्रश्न आहे बाजारपेठ म्हणजे काय आणि बाजारपेठ म्हणजे काय आणि बाजारपेठेच्या अपयशाची कारणे. इथे अपयशाची इथे फेल्युअर आहे, मार्केट फेल्युअर. बाजार अपयशाची कारणे सविस्तर स्पष्ट करा. बाजार अपयश हा शब्द आपल्याला पाहायचा आहे. बाजारपेठ अपयश इथे बाजारपेठ अपयश म्हणजे काय आणि बाजारपेठ अपयशाची कारणे सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल मीनिंग अँड कॉजेस ऑफ मार्केट फेल्युअर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मार्केट फेल्युअर, बाजार अपयश म्हणजेच काय किंवा बाजार हा अपयशी कधी ठरतो, त्याच्यासाठीचे कोणती त्या ठिकाणी महत्त्वाचे काही लक्षणं आहेत, ती लक्षणं म्हणजे आपली इथे कारणे आपण त्या ठिकाणी ते सविस्तर आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. त्याला दुसरा प्रश्न जो आहे अर्थव्यवस्थेत शासनाच्या हस्तक्षेपाची गरज किंवा महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला 2 वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. अर्थव्यवस्थेतील शासनाच्या हस्तक्षेपाची गरज स्पष्ट करा किंवा अर्थव्यवस्थेत शासनाच्या हस्तक्षेपाचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे एक तर तुम्हाला गरज किंवा महत्त्व, नीड्स अँड इम्पॉर्टन्स अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी शब्द प्रयोग करून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला सेकंड जो क्वेश्चन आहे आपल्याला नीड अँड इम्पॉर्टन्स, एक तर नीड विचारतील किंवा इम्पॉर्टन्स शब्द वापरतील. नीड्स ऑर इम्पॉर्टन्स ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इकॉनॉमी हा आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे. तिसरा जो प्रश्न आहे म्हणजे हे लक्षात घ्या, ह्या 2 पैकी आपल्याला एक तरी प्रश्न हमखास विचारला जाईल. तिसरा जो प्रश्न आहे शासनाच्या स्वच्छ भारत व आयुष्मान भारत या 2 योजनांबद्दल सविस्तर माहिती द्या. आपल्याला ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये हेल्थ स्कीम, एज्युकेशन स्कीम, ओल्ड एज पीपल अँड फार्मर या महत्त्वाच्या 3 स्कीमच्या संदर्भाने आपल्याला सर्वात महत्त्वाचं समजा आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही स्कीम आहेत. त्यामध्ये मुद्रा लोन असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला स्टार्टअप असेल किंवा त्या ठिकाणी मनरेगा ही स्कीम असेल, अशा त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या स्वच्छ भारत व आयुष्मान भारत या 2 योजनांबद्दल माहिती सविस्तर स्पष्ट करा. इन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्नमेंट स्वच्छ भारत स्कीम अँड आयुष्मान भारत. इथे थोडासा प्रश्न एक मिक्स झालेला आहे. ही आपल्याला तिसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. चौथा जो प्रश्न आहे आपला लक्षात घ्या, शासनाच्या PM किसान योजनेबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट करा. इथे आपल्याला चौथा जो प्रश्न आहे तो PM किसान योजनेच्या संदर्भातला आपण त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे हे ब्रॉड क्वेश्चन इथे पण आपण त्या ठिकाणी हे 4 पैकी इथे देखील आपल्याला 2 प्रश्न हमखास त्या ठिकाणी यातले येतील, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मागच्या PPT मधले 2 प्रश्न आणि इथले 2 प्रश्न असे 4 प्रश्न आपण त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हेच आपल्या त्या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चनसाठी ते फिरून आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला दिले आहेत किती आपण 8 आणि ह्या 8 पैकी त्या ठिकाणी परीक्षेला कदाचित 4 आपल्याला येतील, कारण सिलेबस याच्या पलीकडे आपल्याला क्वेश्चन टाकण्यासाठी आपल्याला स्कोप नाही आहे. त्यामुळे आपल्याला हेच प्रश्न इथे महत्त्वाचे आणि याच्यामधनं त्या ठिकाणी काही शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतील, जसं की PM किसान योजना, स्वच्छ भारत किंवा दुसरी जी स्वच्छ भारत किंवा आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा वेगवेगळ्या स्कीम त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स म्हणून त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतील. त्यामुळे मुलांनो प्रकरण नंबर 4 जे आहे ते प्रकरण नंबर 4 शॉर्ट नोट्ससाठी स्कीम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही चांगली तयारी करून ठेवा, कारण स्कीम आपल्या त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याची सहजासहजी माहिती आपल्याला कुठेही उपलब्ध होते. त्या ठिकाणी आपल्याला त्या स्कीमची साधारणपणे माहिती काय द्यायची आपल्याला, त्या स्कीमचं पूर्ण नाव, त्याचं स्थापना वर्ष आणि सर्वात महत्त्वाचं त्या स्कीमची काही अटी शर्ती असतील, लाभार्थी किती आत्तापर्यंत झालेत याची त्या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती आपल्याला
इथे आपल्याला स्कीमची आपल्याला माहिती द्यायची, जी ॲज अ शॉर्ट नोट्स म्हणून आपण त्या ठिकाणी लिहायची आहे. ओके, तर मी या ठिकाणी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे आपण सर्वात महत्त्वाचं सिलेबस टू एक्झाम असा आपण सविस्तर महत्त्वाच्या टॉपिकवर आपण त्या ठिकाणी सविस्तर बोललो आहे. जे विद्यार्थी नव्याने आत्ता त्या ठिकाणी आपल्याकडे 12वी झाल्यानंतर आपल्याकडे FY BComला आले आहेत आणि ज्यांनी फर्स्ट इयर पास करून आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र ही नक्की त्या ठिकाणी हा सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि कोणती आपण परीक्षा दृष्टीने अभ्यास करायचा आहे हेही आपल्या याच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी मात्र इको मास्टर बाय डॉक्टर विशाल हा चॅनल अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला ते उपयोगी असणारे आपल्याला या चॅनलवर देणार आहोत. SYच्या विद्यार्थ्यांसाठीचाही आवश्यक सगळा त्या ठिकाणी मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यासक्रम ते सर्व लेक्चर आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न विसरता बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी चॅनल त्या ठिकाणी पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आणि मग त्या ठिकाणी पुढच्या वेळेस आपल्या त्या ठिकाणी काही नोटिफिकेशन व्हिडिओचं त्यांना ते प्राप्त होत नाही. त्यामुळे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपल्याला आणखीन काय अपेक्षित आहे आपल्या व्हिडिओमध्ये, कोणते बांधके महत्त्वाचे टॉपिक घेणं अपेक्षित आहे हे देखील मला त्या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी सजेस्ट करू शकता. तर सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया नवीन आपल्या टॉपिकसह. थँक्यू.